नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या सोबत, सत्याच्या शोधात. ताहराबाद येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजा सगर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखंड भारतातील महान तपस्वी राजा भगीरथ यांचे पूर्वज राजा सगर यांचा जन्म गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या दिवशी झाला असल्याने देशभरात हा दिवस जयंती म्हणून साजरा केला जातो. ताहराबाद येथील जुना बसस्थानक परिसरात तरुण मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगवे पताके लावून परिसर सजविण्यात आला होता. यावेळी राजा सगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कीर्तनकार रामचंद्र महाराज नंदन यांनी राजा सगर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपल्या मनोगतातून गुढीपाडवा आणि राजा सगर जयंतीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ताहराबाद शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनीही या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, तंटामुक्त समिती, बँक ऑफ बडोदा अधिकारी तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे ताहराबाद येथे राजा सगर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, 24x7 न्यूज रिपोर्ट, जायखेडा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शुद्ध पौर्णिमा एवढी प्रतिपदा एवढी महत्वाची का? त्याचं कारण असं आहे, ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी सृष्टी निर्माण केली. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं प्रमाण आलं, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र. म्हणजे ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी या सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तसं गुढीपाडव्याचं पुष्कळ प्रमाणामध्ये पुराणामध्ये आपल्याला महत्व सांगता येईल. पण आपल्याला एवढं काही महत्व विचारात घ्यायचं नाही. फक्त महत्वाचं एकच आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे की माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी नवीन करायचं आहे. त्याचं कारण असं आहे, माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला जन्माला आल्यानंतर माणसाला 4 ऋणांची परतफेड करायची असते. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक धर्माचा समाजाचा असेल त्याला जीवनामध्ये 4 ऋणांची परत